गोविंदा बागेचा दिवाळी पाडवा म्हणजे पवार कुटुंबियांचा आनंदाचा सोहळा आणि या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील पवार समर्थक बारामतीत आले। पण दिवसभर अजित पवार काही फिरकले नाही। मात्र रात्री अजितदादांनी सर्व सस्पेन्स दूर केला। बारामतीत दिवसभर नेमकं काय काय घडलं पाहूया। अजित पवारांच्या मनात सध्या काय सुरू आहे? आजचं राजकीय चित्र आणि हालचाली पाहता सर्वसामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय। त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। दुसरीकडे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल अशी चर्चा ही राष्ट्रवादीच्या गोटात रंगतीये। हे सगळं सुरू असताना बारामतीच्या गोविंद बागेत दिवाळी पाडवा उत्साहात साजरा झाला। दिवाळी पाडव्यानिमित्त गेल्या 53 वर्षांपासून शरद पवार राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटतात। कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार शरद पवारांनी केला। आस्थेनं आपल्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांची विचारपूसही केली। शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते जे आहेत ते गोविंद बागेमध्ये येतात। आपण पाहतोय की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पवार साहेबांसाठी बॅनर जो आहे तो आणलेला आहे। आपण पाहतोय की बॅनरवरती लिहिलेलं आहे इडापिडा तळू दे आणि शरद पवार साहेबांचं राज्य येऊ दे। पाडव्यानिमित्त गोविंद बागेत कार्यकर्ते समर्थकांनी मोठी गर्दी केली असली तरी अजित पवारांची उणीव मात्र सर्वांना जाणवली। अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये वेगळी चूल मांडल्यानंतरचा गोविंद बागेतला हा पहिलाच पाडवा। त्यामुळे अजित पवार उपस्थित राहणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। याबाबत विचारलं असता खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना झालेल्या डेंग्यूचं कारण पुढे केलं। दादा येतील की नाही, म्हणजे याच्या आधी आपल्याला दादा व्यासपीठावरती पाहायला मिळायचे, मात्र आता दादा व्यासपीठावरती नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम आहे की संभ्रम कसला। सगळ्यांना माहिती आहे गेले मला वाटतं 22-23 दिवस झाले दादाला डेंगी झालेला आहे। त्याच्यामुळे दादा कुठेच दिसत नाहीये। त्याच्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच पुढे जायचं असतं। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर जेव्हा शरद पवार यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवारांनी अजितदादांना एक प्रकारे चांगला टोला लगावला। काही कामासाठी असतील पवार यांचा एक दौरा सुरू आहे। आता लोक आता मला वीजचे लोक सांगत होते आणि प्रत्येकाचे काही फरक नाहीत। कोणाचा आजार असेल, व्यक्तिगत दुःख आजार असेल, त्यामुळे गैरहजर राहिले समज गैरसमज करायचं कारण नाही। तुम्ही याच्या आधीचे सुद्धा लोक भेटायला येतात हे पाहिलं, त्याच्यात काही थोडी कमतरता दिसली। महत्वाची बाब म्हणजे गोविंद बागेत शरद पवार राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना भेटत होते तेव्हा दिवसभर अजित पवार बारामतीतच होते। सोमवारी अजित पवारांनी काटेवाडीतील धनी कुटुंबियांनी साकारलेल्या किल्ल्याची पाहणी केली। त्यामुळे काटेवाडीत असलेले अजित पवार दिवसभर गोविंद बागेत का आले नाहीत असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडणं स्वाभाविक आहे। कारण गेल्या काही दिवसातील अजित पवारांच्या भेटीगाठी आणि दौरे पाहिले तर अजित पवार गोविंद बागेत येतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती। 29 ऑक्टोबरला अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली। डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला। 10 नोव्हेंबरला प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी पवार कुटुंबियांचं स्नेहभोजन पार पडलं। शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट यावेळेला झाली। 10 नोव्हेंबरलाच अजित पवार पुण्यातून थेट दिल्लीला दाखल झाले। अमित शहांसोबत अजित पवारांची 40 मिनिटं चर्चा झाली। 12 नोव्हेंबरला बारामतीला दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले। 13 नोव्हेंबरला अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं। सुप्रिया सुळे यांनी एक फोटोही ट्विट केला। 14 नोव्हेंबरला गोविंद बागेतील पाडव्याच्या कार्यक्रमाला मात्र अजित पवार गैरहजर राहिले। दरम्यान शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी आणि गोविंद बागेतील पाडव्याला अजित पवारांची अनुपस्थिती यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असल्याचं म्हटलंय। अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र जेवण केलं काल श्रीनिवास पवार यांच्या घरी। राजकारणामध्ये पारिवारिक संबंध हा कधी वेगळे नसतात। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, पक्ष पक्षाच्या ठिकाणी असतात, पण व्यक्तिगत जीवनामध्ये पारिवारिक संबंध हे कायम राहिले पाहिजे, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे। दरवर्षी एकत्र कुटुंब पाहायला काल रात्री जेवायला एकत्र होते।
श्रीनिवास पवारांच्या बंधूच्या घरी ते एकत्र जेवायला होते सगळं कुटुंब. पक्षात दुरावा असला तरी कुटुंबात दुरावा नाही. शेवटी नाती गुती रक्त हे असतंच ना. मात्र दिवसभर पाडव्याच्या कार्यक्रमापासून लांब राहिलेले अजित पवार रात्री 8 वाजता सहकुटुंब दाखल झाले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही अजितदादा यांच्या सोबत स्नेहभोजनाला पोहोचले. त्यामुळे दिवसभर तयार झालेला सस्पेन्स अखेर संपला. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय गणित आणि सुरू असलेल्या हालचाली पाहता पुढे काय हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. पण पवार कुटुंबात राजकारणामुळे निर्माण झालेली दरी दिवाळीनिमित्त कमी होणार का या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसांमध्ये मिळेल. प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.